महिलांनो, तुम्हाला हसताना, शिंकताना, खोकताना किंवा काही हेवी वजन आहे ते उचलल्यावर थोडं युरिन लीक होतंय का? म्हणजे लघवी थोडी बाहेर पडते का? तर हा प्रॉब्लेम आजकाल बऱ्याच महिलांमध्ये दिसून येत आहे. त्यांना कळत नाही ऍक्च्युली हा प्रॉब्लेम आहे का, किंवा ह्याचं काही सोल्युशन मिळेल का. आणि बऱ्याच महिला लाज वाटल्यामुळे किंवा हा प्रॉब्लेम डॉक्टरांसमोर कसा डिस्कस करावा असा विचार केल्यामुळे ते डॉक्टरकडे जातही नाही. पण बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा जो युरिन लिकेजचा प्रॉब्लेम आहे तो एक्झॅक्टली कशामुळे होतो आणि तो ठीक करण्यासाठी तुम्हाला काय काय केलं पाहिजे. तर हा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्णपणे पाहिलं आणि या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर हा प्रॉब्लेम तुमचा नक्की ठीक होईल. सो माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीच ट्री क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. बघा, युरिन लिकेज होणं किंवा थोडंफार युरिन जे आहे ते ब्लॅडरमधनं बाहेर पडणं हा प्रॉब्लेम खूप महिलांमध्ये दिसून येत आहे आणि ह्याच्या मागे तशी प्रमुख 2 कारणं आहेत. त्यातलं पहिलं जे कारण आहे ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. सो बघा, आपल्या ब्लॅडरला काही नसा ज्या आहेत त्या सप्लाय करतात, म्हणजे आपल्याला युरिन झालं पाहिजे किंवा जी एक सेन्सेशन असते मेंदूतून ब्लॅडर पर्यंत सिग्नल जात असतो जेव्हा जेव्हा आपल्याला युरिनला लागते तेव्हा. पण ज्या सिग्नल घेऊन जाणाऱ्या ज्या नसा आहेत त्या जर कुठे डॅमेज झाल्या तर मग काय होतं, युरिन जे आहे ते कंट्रोल होत नाही. तुम्हाला सतत युरिनला जावं लागतं, सतत पोट फुगल्यासारखं किंवा जो पोटाचा खालचा भाग आहे थोडे शिंकलं खोकल्यावर युरिन जे आहे ते बाहेर पडत असतं. सो इन्सुलिन रेझिस्टन्स हे मेजर कारण आहे आणि बऱ्याच महिलांना ही माहिती नाहीये. सो इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय, तर तुमच्या शरीरामध्ये ब्लड शुगर इम्बॅलन्स झाला असेल तर त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला डायबिटीस हा आजार नाहीये, तर बघा, इन्सुलिन रेझिस्टन्स होणं म्हणजे प्रत्येक वेळेस डायबिटीसच होणं असं नाहीये. इन्सुलिन रेझिस्टन्समुळे बरेच आजार होऊ शकतात, म्हणजे शरीरामध्ये इन्फ्लेमेशन म्हणजे सूज येते. सो जर तुमच्या आहारामध्ये खूप अतिप्रमाणात कार्बोहायड्रेट्स आहेत म्हणजे कर्बोदक आहेत, तुम्ही जास्त प्रमाणात भात किंवा चपाती भाकरी अशा गोष्टी घेत असाल आणि भाज्या किंवा प्रोटीन्स हेल्दी फॅट्स आहेत ते तुमचे कमी असतील, पॅकेट फूड खूप जास्त घेत असाल किंवा सतत गोड खात असाल, तर अशा बऱ्याच कारणांमुळे इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होतो. आणि इन्सुलिन रेझिस्टन्स जेव्हा होतो तेव्हा शरीरामध्ये ब्लड शुगर इम्बॅलन्स होत असते आणि त्यामुळे काय होतं, शरीरातल्या ज्या नसा आहेत किंवा नर्व्स आहेत त्या डॅमेज होऊ शकतात आणि म्हणून हा मग युरिन लिकेजचा प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतो. त्यानंतर दुसरं जे कारण आहे त्याला म्हणतात स्ट्रेस इनकॉन्टिनन्स. सो स्ट्रेस इनकॉन्टिनन्स म्हणजे काय, तर बघा, हा प्रॉब्लेम जो युजली होतो हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे. बऱ्याच महिलांमध्ये प्रेग्नन्सी नंतर जे काही पेल्विक मसल्स आहेत म्हणजे पोटाच्या खालच्या भागाचे जे मसल्स आहेत ते वीक होऊन जातात. त्यासोबत ब्लॅडर म्हणजे मूत्राशयाचे जे मसल्स असतात ते सुद्धा वीक होतात आणि म्हणूनच त्यांना जेव्हा पण त्या ब्लॅडरवर किंवा मूत्राशयावर स्ट्रेस येतो तेव्हा युरिन बाहेर निघतं. त्यासोबत बाकीही कारणं आहेत, जसं की वयानुसार जे मसल्स आहेत ते कमजोर होणं किंवा ते वीक होणं. त्यासोबतच जर तुमच्या शरीरामध्ये बॉडी फॅट पर्सेंटेज जास्त असेल म्हणजे तुमचं वजन जास्त असेल किंवा स्पेशली जे बेली फॅट आहे पोटाच्या सभोवती जे फॅट आहे ते जर अधिक असेल तर त्यामुळे सुद्धा हा स्ट्रेस इनकॉन्टिनन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण त्यामुळे काय होतात, जे मसल्स असतात ते वीक होऊन जातात. त्यानंतर मेनोपॉज. बऱ्याच महिलांना 30शी नंतर किंवा 35शी नंतर हा प्रॉब्लेम होणं कॉमन झालंय. त्याचं कारण हे आहे की हळूहळू मेनोपॉज चालू होतो, म्हणजे इस्ट्रोजन जो हॉर्मोन आहे तो शरीरामध्ये कमी व्हायला लागतो आणि जेव्हा इस्ट्रोजन हॉर्मोन कमी होतो तेव्हा सुद्धा जे शरीरातले मसल्स असतात ते वीक होतात आणि म्हणूनच मसल्स वीक झाल्यामुळे हा जो स्ट्रेस इनकॉन्टिनन्स किंवा जे युरिन लिकेज आहे त्याचा प्रॉब्लेम होतो. सो इनकॉन्टिनन्स म्हणजे ब्लॅडरवर कंट्रोल न राहणं. तर ही सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे युरिन लिकेजचा प्रॉब्लेम होतो. तर मग आता हा प्रॉब्लेम ठीक करण्यासाठी काय केलं पाहिजे. तुम्ही जर खूप कन्सर्न असाल या प्रॉब्लेममुळे आणि तुम्हाला हा प्रॉब्लेम कम्प्लिटली ठीक करायचा असेल तर ह्या काही गोष्टी मी सांगत आहे त्या तुम्ही नक्की व्यवस्थित फॉलो करा. सर्वात प्रथम तर तुमचं डाएट व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या आहारामध्ये खूप जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट किंवा कर्बोदक असतील तर ती कमी करा, कारण आपलं जे इंडियन किंवा भारतीय पद्धतीचं जे जेवण आहे ते असंच आहे, आपण कार्बोहायड्रेट जास्त खातो. सो भात चपाती ह्यांचं प्रमाण कमी करा. ओव्हरऑल तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण वाढवा. सो तुम्ही पनीर, जे स्प्राउट्स असतात, नट सीड्स आहेत किंवा अंडी मासे चिकन ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये वाढवा. आणि जसं मी सांगितलं, साखर प्रोसेस फूड्स किंवा पॅकेटमध्ये ज्या गोष्टी येतात त्यांचं प्रमाण कमी करा. त्यासोबतच भात आणि चपाती ह्यांचं सुद्धा प्रमाण कमी करा. तुमच्या आहारामध्ये जेवणाची थाळी असते ती जरा एकदा ऑब्झर्व करा, त्यामध्ये भाताचं प्रमाण किती आहे, चपाती किती आहे आणि भाज्या किती असतात. युजली असंच असतं, भाज्या आणि वरण कमी असतं, भात आणि पोळी जास्त असते. तर तुम्हाला आता असं करायचंय की भाज्या आणि त्यामध्ये कुठलं ना कुठलं एक प्रोटीन असलंच पाहिजे. चपाती किंवा भाकरी ह्याचं प्रमाण कमी करा, भाताचं प्रमाण खूप कमी करा. त्यानंतर हेल्दी फॅट्स सुद्धा घ्या. हेल्दी फॅट्स ह्यासाठी की जर तुमचं वजन जास्त असेल तर ते कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते. सो तुम्ही म्हणाल की फॅट्स जास्त खाल्ल्यामुळे किंवा स्निग्ध पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे वजन कसं कमी होत आहे, त्यानंतर वजन अजून वाढेल.
पण असं नाहीये. ऍक्च्युली हेल्दी फॅट्स जे आहेत ते जर तुम्ही नियमितपणे घेतले तर बघा पोट जे आहे ते लवकर भरतं, सतत जी लागणारी भूक असते ती कमी होते, त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास सुद्धा कमी होतो. म्हणून तुम्ही हेल्दी फॅट्स नियमितपणे नक्की घ्या. तर हेल्दी फॅटसाठी तुम्ही तूप घेऊ शकता, सीड्स आहेत किंवा ते नट्स आहेत, अशा गोष्टी तुम्ही नियमितपणे घ्या. त्यानंतर रेग्युलर व्यायाम करणं सुद्धा गरजेचं आहे. सो तुम्ही इव्हन वॉकिंग म्हणजे चालणं जे आहे किंवा जॉगिंग आहे हे जरी केलं तरी ठीक आहे. यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास जो आहे तो कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे हे काही सप्लिमेंट्स आहेत, जसं व्हिटॅमिन B1 आणि मॅग्नेशियम. ही दोन्ही जी पोषक तत्व आहेत ती आपल्या नसांसाठी खूप महत्वाची आहेत. सो बघा, आपल्या नसांना प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा आपल्या नसांनी व्यवस्थित काम केलं पाहिजे यासाठी ही दोन्ही पोषक तत्व महत्वाचे आहेत. म्हणून ज्या ज्या अन्नपदार्थांमध्ये ही दोन पोषक तत्व अधिक असतात ते रेग्युलरली घ्यायला सुरुवात करा. व्हिटॅमिन B1 जे आहे ते नॉन व्हेजिटेरियन फूड्स मध्ये अधिक असतं. सो मासे, अंडी, चिकन ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. आणि जे व्हेजिटेरियन पदार्थ आहेत ते म्हणजे नट्स, सीड्स, बीन्स, त्यानंतर डाळी आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, त्या तुम्ही घेऊ शकता. आणि हे पॉसिबल नसेल तर सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर मॅग्नेशियम. सो मॅग्नेशियम हे सुद्धा नट सीड्स मध्ये अधिक असतं. त्यासोबतच पालक, डार्क चॉकलेट, मशरूम ह्यामध्ये मॅग्नेशियम असतं. तर रेग्युलरली तुम्ही ह्या गोष्टी सुद्धा घेऊ शकता किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे एक्सरसाइज. एक्सरसाइज खूप महत्वाची आहे, स्पेशली जर तुमचे मसल्स खूप वीक असतील तर काही पर्टिक्युलर एक्सरसाइजेस आहेत त्या तुम्ही नियमितपणे केल्या पाहिजेत. तर त्यासाठी केगल एक्सरसाइजेस आहेत. तुम्ही युट्यूबवर सर्च करून ह्या एक्सरसाइजेस बघून घ्या आणि नियमितपणे ह्या एक्सरसाइज करा. तर ह्यामुळे सुद्धा जे पेल्विक फ्लोर मसल्स आहेत किंवा जे पोटाच्या खालच्या भागाचे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते. आणि इव्हन जे ब्लॅडरचे मसल्स सुद्धा आहेत, म्हणजे जे मूत्राशयाचे मसल्स आहेत ते सुद्धा स्ट्रॉंग होतात आणि मग युरिन लिकेजचा प्रॉब्लेम कमी होतो. त्यानंतर काही योगा पोजेस आहेत त्या सुद्धा तुम्ही नियमितपणे करा. तर योगासाठी तुम्ही बटरफ्लाय पोज आहे ती करू शकता, पेल्विक ब्रिज पोज आहे ती करू शकता, मलासना आहे हे करू शकता. तर ह्या ज्या योगाच्या पोजेस आहेत ह्या तुम्ही नियमितपणे करा. ह्याने सुद्धा जे पेल्विक फ्लोर मसल्स आहेत ते स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते. त्यानंतर ओव्हरऑल स्ट्रेस कमी करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण स्ट्रेसमुळे बॉडीमध्ये हिलिंग होत नाही, म्हणजे बॉडीने जे स्वतःहून ठीक केलं पाहिजे ती प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही डीप ब्रिदिंग, मेडिटेशन किंवा वॉकिंग करू शकता. शेवटी मी हे म्हणेन की तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुद्धा ट्राय करू शकता. हा जर त्रास तुम्हाला खूप कालावधीपासून आहे आणि कितीही ट्रीटमेंट घेतल्यानंतर हा आजार जर बरा होत नसेल आणि ह्या प्रॉब्लेममुळे तुम्ही एम्बॅरस होत असाल, म्हणजे थोडंफार तुम्हाला लाज वाटत असेल की बाबा हा प्रॉब्लेम का होतोय, कसा ठीक करायचा, असे बरेच प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या क्लिनिकमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्या क्लिनिकचे कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेला आहे, तिथे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.